हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा हा 40 साईजचा प्रिन्स कट ब्लाउज आहे क्रॉसपट्टीचा। तर त्याची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत। पण बघा इथे मी अस्तर आणि कापड आहे ते कटिंग करून घेतलेले आहे आणि इथे अस्तर आणि कापड कसं जोडायचं त्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता इथे बघा मी पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे। तर बघा इथं हा जो ब्लाउज आहे तर त्याची ब्लाउजची उंची जी आहे तर ती इथं 15 इंच होती। त्याच्यात 1 इंच उंची वाढवून मी इथं 16 इंच इथे पूर्ण उंची घेतलेली आहे। आता गळा रुंदी इथं बघा मी 2.5 इंच घेतली। त्याच्यानंतर खालच्या साईडला 3 इंच घेतलेला आहे आणि 11चा हा गळा आहे। आता शोल्डर इथं मी 5.5 इंच घेतलं होतं, मुंडा 6 इंच घेतला होता आणि शिलाई मार्जिन आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतलं होतं। आता गळा बघा सिंपल असा पानगळा मी छापून घेतलेला आहे, म्हणजे काढून घेतला। आता या पद्धतीने बघा डायरेक्ट कट न करता सिंपल असा आपण इथं छापून घ्यायचा आहे। इथे खडूची मार्किंग तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावरती बघा खडूने फिरून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं आपल्याला जेवढा गळा पाहिजे तेवढाच राहतो, मोठा होत नाही तो, त्यासाठी। आता बघा मी ब्लाउज पीसचा कापड घेतलेला आहे आणि त्याला या पद्धतीने ठेवायचं आहे बघा, व्यवस्थित असं ठेवायचं। तर हा जो ब्लाउज पीस आहे तर बघा ती कांजीवरम साडी असते आपली सिल्कमधली, तर ती आहे, खूप सुंदर अशी साडी आहे आणि हा ब्लाउज पीस त्याला दिलेला आहे कॉन्ट्रास्टमध्ये, म्हणजे डार्क आपला जो ग्रीन कलर असतो ना सेम तसा आहे आणि ऑरेंज कलरची ही साडी आहे, म्हणजे बॉर्डर त्याला तशी दिलेली होती, मग बॉर्डरनुसार हा ब्लाउज पीस दिलेला आहे। तर आता इथे बघा टाचण टोचून घेतली आहे मी आणि ब्लाउज पीसचा सरळ कापड आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि या पद्धतीने बघा गळा आहे तसा मी छापून घेतलेला होता, त्याला जाता मग इथं शिलाई टाकायची आहे आपल्याला। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता टाचण आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे आणि इथं बघा गळा आहे त्याला बघा गळा आपण जिथे शिलाई मारलेली आहे तिथून 1/2 इंच एक्स्ट्रा कापड सोडून आपल्याला जसा गळा आहे तसा इथं कट करून घ्यायचा आहे। तर पहा असं, म्हणजे आपल्याला इथं छोटे छोटे कट्स मारायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला तेवढी जागा सोडून द्यायची, म्हणजे आपण जी शिलाई टाकलेली आहे ती कट नाही होत आणि गळा आपला एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला पलटवला जातो। तर बघा इथं मी या पद्धतीने पलटवून घेतलं। आता एकदम इथं मी कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेते। तर लेस जर लावायची असेल तुम्हाला तर लेस लावू शकता आणि असा जरी गळा तुम्ही राहू दिला तरी सुद्धा छान दिसतो तो। तर त्यासाठी इथं बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे। आता खालच्या साईडला जो ब्लाउज पीस आहे आपला तर तो व्यवस्थित पकडायचा, जेणेकरून अस्तर आणि कापड आहे ते व्यवस्थित इथं फिनिशिंगमध्ये आपले जोडून तयार होते, म्हणजे गळासुद्धा फिनिशिंगमध्ये दिसेल। आता इथं बघा या पद्धतीने गळा आहे तो एका साईडने शिवून घेतला आपण। आता दुसऱ्या साईडने सेम त्याच पद्धतीने आपण कापड आहे तो खालचा कापड व्यवस्थित करायचा आणि म्हणजे गोळा होऊन जातो तर तो व्यवस्थित सरकवत जायचा आणि हळूहळू आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता आपण संपूर्ण गळ्याला दाबटीप इथं मारून घेतली, तर पाहू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये आपला गळा रेडी झालेला आहे। आता या ब्लाउजला बघा मला कमरपट्टी लावायची आहे, तर त्यासाठी गळा मी फक्त पलटवून घेतला आणि खालची साईड मी तशी राहू दिलेली आहे, कारण मला इथं कमरपट्टी एक्स्ट्रा जॉईंट करायची आहे त्यासाठी। आता बघा हा जो ब्लाउज आहे तर तो 40 साईजचा प्रिन्स कट ब्लाउज आहे। तर याचे बघा मी पेपर कटिंगचा व्हिडिओ याआधी चॅनलवर दिलेला आहे, तर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। त्याच्यानंतर बघा ब्लाउजला अस्तर कसं जोडायचं परफेक्ट असं, म्हणजे पुढचे पार्ट आहे ते एका साईडचे होत नाही, तर अस्तर कसं जोडायचं त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। आता इथं बघा मी इथं एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तर तो आपण इथं या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे। नंतर आपण पाठीमागच्या भागाला टक्स देणार आहोत, त्याच्यानंतर कमरपट्टी जॉईंट करणार आहोत। तर इथं बघा संपूर्ण इथं जे आपले पार्ट जोडलेले आहे त्यांची अस्तर कटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे कापड आहे ते व्यवस्थित। आता इथं बघा गळ्याचे सेंटरपासून आपल्याला आडवी मार्किंग 4.5 इंच करायची आहे। त्याच्यानंतर बघा उभी मार्किंगसुद्धा 4.5 घ्यायची, म्हणजे गळा जेवढा तुमचा पाठीमागचा गळा जो आहे तर त्याची लांबी जेवढी असेल त्याच्यानुसार पाठीमागचा टक्स आहे तर तो कमी जास्त होत असतो, फक्त आडवा टक्स मात्र 4.5 इंच राहतो। आता इथे बघा दोघं साईडचे मी टक्स या पद्धतीने देऊन दिले, म्हणजे खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे। तर पहा आता इथं कमरपट्टी जॉईंट करण्यासाठी मी साधारण इथं बघा 2.5 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे। आता ही पट्टी जी आहे तर तिला आपण एका साईडने अर्धा इंचवरती या पद्धतीने फोल्ड करून घेऊया, म्हणजे आपल्याला शिलाई टाकायची आहे। आता इथे बघा कमरपट्टी जॉईंट करताना पाठीमागचे टक्स आहे ते एकमेकांसमोर घ्यायचे आहे, त्याच्यानंतर अर्धा इंचवरती शिलाई टाकायची आहे आणि जिथं आपण टक्स घेतलेले आहे
तर तिथे आपल्याला जी आपण कापडाची पट्टी जॉईंट करतोय कमरपट्टी तिला एक छोटीशी चून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, टक्स घेतलेले आहे त्याच्यामुळे आपलं जी कमरपट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होऊन जाईल. आता बघा वरून एक दाबटीप दिली मी आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं. तर तुम्ही इथं हवं तर हात शिलाईसुद्धा करू शकता. पण मशीने जरी इथं तुम्ही शिलाई टाकून घेतली जसं मी इथं दाखवते आहे, तरीसुद्धा ब्लाऊज आहे तो छान दिसतो. तर पहा इथं कमरपट्टी लावलेली आहे ती दिसत नाही आणि एकदम परफेक्ट अशी आपली कमरपट्टी इथं जॉईंट झालेली आहे. आता पुढचे पार्ट कसे जोडायचे ते पाहूया. जेणेकरून प्रिन्सेसचा जो पफ आहे तर तो चोपटा होणार नाही. त्यासाठी काय करायचं ते बघूया. तर इथं बघा जो साईड पार्ट आहे तर तो आणि कटोरी आहे ती कशी जोडायची. तर बघा प्रिन्सेसची कटोरी खालच्या साईडला सरळ बाजूने ठेवायची आणि वरती आपल्याला साईड पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आहे. आता अर्धा इंचाची मार्जिन घेऊन इथं मी या पद्धतीने शिलाई टाकून घेतली. तर बघा इथं या पद्धतीने जसं आहे तसं फिरवत आपल्याला शिलाई टाकायची आहे. म्हणजे कटिंगला जेवढं मार्जिन सोडलं असेल तेवढं तुम्ही इथं शिलाई टाकायची आहे. तर आता इथं बघा एक शिलाई टाकून झाल्यावरती नंतर पुन्हा आपल्याला डबल टिप इथं लगेच टाकायची आहे. आता याच्यानंतर काय करायचं बघा, डबल टिप टाकून झाल्यावरती तर इथं बघा ज्या साईडला आपण हुकपट्टी आणि जॉईंट करत असतो तर ते दोघं पार्ट या पद्धतीने फोल्ड करायचे आहे. तर जसं मी दाखवते आहे तसं. त्याच्यानंतर बघा जे दोघं पार्ट आपण जॉईंट केलेले आहेत तर जिथं शिलाई टाकलेली आहे तिथून आपल्याला 2.5 इंच मोजायचं आहे, मोठी साईज असेल तर. आणि इथं बघा लहान जर साईज असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, पफ एकदम व्यवस्थित येतो प्रिन्सेस कट ब्लाऊजला. तर बघू शकता इथे पफ व्यवस्थित आलेला आहे आपला. आता आपल्याला इथं बघा क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे. तर क्रॉसपट्टी जॉईंट करण्यासाठी क्रॉसपट्टीला उलट्या साईडने म्हणजे सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि हा जो पार्ट आहे तर त्याला उलट्या बाजूने ठेवायचा आहे. अर्धा इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला दोघं पार्ट जोडून घ्यायचे आहे या पद्धतीने. जसं मी दाखवते आहे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने. आता डबल टिप लगेच टाकायची आहे बघा इथं. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. म्हणजे जे पार्ट आपण जॉईन करतो त्याला डबल शिलाई टाकायची असते. म्हणजे काय होतं ते शिलाई निघणार नाही त्यासाठी. आता इथं बघा झालं आपलं हा पार्ट रेडी. आता एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आहे तिला कट करून घेऊया. आता दुसरा पार्टसुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं जॉईंट करणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा कटोरीला मी उलट्या साईडने आपलं सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि साईड पार्ट आहे तो उलट्या साईडने आहे. तर जसं आहे तसंच बघा आकार आपण जसं कटिंग केलेला आहे तसंच फिरवत आपल्याला इथं शिलाई मारायची आहे अर्धा इंचवरती. आता डबल टिप इथं लगेच टाकते मी. तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. आता हुकपट्टीकडनं आपल्याला फोल्ड करायचं आहे ते दोघं पार्ट आहे ते या पद्धतीने. आता शिलाई जिथं आपण मारलेली आहे तिथून 2.5 इंच घ्यायचं आणि छोटासा टक्स घ्यायचा आहे जसं आपण इथं 4 टक्स ब्लाऊजसाठी घेतो सेम त्याच पद्धतीने. म्हणजे पफ एकदम व्यवस्थित येतो आणि ब्लाऊज घातल्यावरती सुद्धा एकदम भारी बसतो म्हणजे फिटिंगला आणि प्रिन्सेसची कटोरी आहे ती चपटी होत नाही. आता क्रॉसपट्टीत बघा इथं मी उलट्या साईडने ठेवलेली आहे आणि अर्धा इंचवरती शिलाई टाकून घेते. तर पहा या पद्धतीने. तर किती सोपी पद्धत आहे बघा ब्लाऊज कसा शिवायचा प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर एका ताईची बऱ्याचदा कमेंट आलेली होती की 40 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा म्हणून. तर कटिंगचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे आणि हा आहे स्टिचिंगचा व्हिडिओ. आता इथं बघा या पार्टला म्हणजे जो आपला उलटा हात आहे तर त्या बाजूला आपल्याला बघा लूज पट्टी लावायची आहे. तर ती साधारण बघा मी 2.5 इंच घेतलेली आहे इथं. आता पाठीमागचा जो गळा होता तर तो कट केलेला होता ती पट्टी घेतलेली आहे मी. तर हा जो पार्ट आहे उलट्या साईडने ठेवायचा. त्याच्यानंतर बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. आता वरून एक दाबटीप द्यायची आहे बघा. आता या पद्धतीने दाबटीप द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला बघा ब्लाऊज आहे तो पलटून घ्यायचा आहे. म्हणजे सरळ बाजूकडून आपल्याला इथं 1 इंचची ती एक्स्ट्राची पट्टी हवी आपल्याला. आता इथं बघा पट्टीला या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर बघा मोजून घेतलं मी आणि तसं तिथं आता एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेणार आहे. तर पहा या पद्धतीने. आता एक्स्ट्राचं इथं कापड दिसते ते कट करून घेतलं. तर एका साईडची आपल्याला इथं लूपपट्टी लावून झाली. आता हुकपट्टी लावणार आहोत आपण. तर हुकपट्टीसाठी बघा डबल फोल्ड हा कापड होता. तर त्याला बघा इथं सरळ मोजून घेणार आहोत. तर हुकपट्टीसाठी जी पट्टी आपण यूज करतो तर ती 1.5 इंचची साधारण हवी. म्हणजे काय होतं हुक लावायला आपल्याला सोपं जातं. तर इथं बघा मोजून घेतलेलं आहे मी आणि सिंगल जर तुमच्याकडे कापड असेल तर जॉईंट करून तुम्ही या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. तर याला बघा त्या साईडने फोल्ड करून घेतलं ती पट्टीला आणि या पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला शिलाई टाकायची आहे. आता बघा दाबटीप वर लगेच टाकायची आहे.
म्हणजे ती पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते. तर पहा असं या पद्धतीने वरून एक दाबटीपची शिलाई मारायची आहे फिनिशिंगची. तेवढंच आपला ब्लाऊज आहे तो एकदम मस्त दिसतो त्यासाठी. आता एक्स्ट्राचा दिसतंय ते मी इथं कट करून घेते. आता पहिले जी आपण पार्ट जॉईंट केलेला आहे त्याला असं या पद्धतीने घ्यायचं आहे. आता बघू शकता पुढचा गळा आहे तो गोल आहे दिसतोय तुम्हाला. किंचित थोडासा मला खाली वाढवायचं होतं त्यासाठी इथं मी या पद्धतीने बघू शकता खडूने मार्किंग करून घेतली आणि कट नाही करायचं आहे बघा पहिले. कट न करता पहिले काय करायचं खडूची मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे अस्तर आणि कापड जे आपण जॉईंट केलेलं आहे तर ते एका ठिकाणी राहतं बरोबर त्यासाठी. तर बऱ्याच कमेंट पण आले होते की पुढचा गळा गोल येत नाही म्हणून. तर तुम्ही ही पद्धत नक्की यूज करा. म्हणजे पुढचा गळासुद्धा तुमचा व्यवस्थित गोल येणार आणि ब्लाऊजसुद्धा परफेक्ट येणार. बघू शकता इथे आपला पुढचा गळा गोल आलेला आहे. आता आपल्याला इथं बघा पुढच्या गळ्यासाठी इथं गळपट्टी लावणार आहे. तर त्यासाठी तिरकस धाग्यामध्ये आपल्याला पट्ट्या आहेत त्या कट करायच्या असतात. तर मी एक पहिले लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर बघा 1.5 इंचाची तुम्ही जर नवीन शिकत असाल तर 1.5 इंचाची पट्टी घ्यायची. तर मी इथं बघा 1.25 इंच घेतलेली आहे. म्हणजे 1.5 इंच घेतली नंतर कमी करून घेतली होती ती बघा कटिंग करताना. तर बघू शकता इथं कमी करून घेतली मी ती. म्हणजे 2 लाईनी कमी करून घेतली आहे. तर या पद्धतीने तिरकस धाग्यामध्ये तुम्हाला गळपट्टी लावायची असेल तरी आणि इथं पायपिंग करायची असेल ब्लाऊजला तरीसुद्धा तिरकस धाग्यातच पट्ट्या कटिंग करायच्या. तर इथं बघा मी गळपट्टी लावणार आहे त्यासाठी जी हुकाकडणी बाजी आहे तर त्या साईडला बघा मी अर्धा इंच कापड पुढे सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं शिलाई टाकून घेतलेली आहे. तर 1/2 इंचपेक्षा कमी अंतरवरती आपल्याला शिलाई टाकायची जेणेकरून आपल्याला इथं छोटे छोटे कट्स मारता यावे यासाठी. म्हणजे पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते. तर ही जी आपण गळपट्टी लावतोय तर तिला तुम्ही इथं बघा हात शिलाईसुद्धा करू शकता. तर मी इथं डायरेक्ट शिलाई मारते तरीसुद्धा फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज आहे तो रेडी होतो आणि दिसायलासुद्धा घातल्यावरती ब्लाऊज छान दिसतो. तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा. बघू शकता आतल्या साईडलासुद्धा शिलाई मारलेली आहे ती दिसत नाही. परफेक्ट असं आपलं फिनिशिंग ब्लाऊजला आलेलं आहे. आता इथं बघा पुढे आपण कापड सोडला होता त्याला अर्धा इंच कापड सोडला होता तर त्याला आतल्या साईडला फोल्ड करून मी शिवून घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने इथं गळपट्टी जॉईंट करणार आहोत. तर त्यासाठी बघा शोल्डरपासून ही पट्टी जॉईंट करत यायचं आहे. 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही. आता इकडच्या साईडला आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. आता पहिले जो आपण गळपट्टी जॉईंट केली होती तर तो पार्ट ठेवायचा आहे. म्हणजे काय होईल दोघं पार्टची आपल्याला हुक लावताना खालीवर पुढचे पार्ट होणार नाही आपले त्यासाठी. आता उलटी साईडने कापडला फिरून घेतलं आणि पुढे जे अर्धा इंच कापड सोडलं होतं त्याला आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे. आता एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची बघा. म्हणजे जो कापड आपण पट्टीचा कापड आहे फोल्ड केलेला त्याच्यावरती एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची. म्हणजे आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंग येते ब्लाऊजला आणि पुढे सुद्धा फिनिशिंग येते. तर पहा इथे आपले पुढचे पार्टसुद्धा इथं रेडी झालेले आहेत. बघू शकता किती छान लूक आलेलं आहे ब्लाऊजला. आता इथं बघा आपल्याला आय तयार करायची आहे. तर मी इथं बघा साईज मोठी होती तर त्यासाठी उंचीसुद्धा ब्लाऊजला भरपूर आहे. त्यासाठी इथं मी 6 आय बनवणार आहे. तर तुम्ही कमी जर असेल तर 5सुद्धा बनवू शकता आणि जेवढे बनवणार तेवढे छान दिसतं ब्लाऊजला. तर त्यासाठी आता बघा इथं तुम्ही हाताने सुद्धा इथं आय बनवू शकता. तर मी इथं मशीनने तयार करते. तुम्हाला जर जमत नसेल तुम्ही या पद्धतीने बघा. नवीन शिकत असाल तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर पहा इथं या पद्धतीने आपण आय बनवून घेतले ब्लाऊजला. तर या पद्धतीने पट्टी तुम्ही आयपट्टी जॉईंट करून पहा. म्हणजे ब्लाऊज जेव्हा घालतो तेव्हा गॅप वगैरे मध्ये दिसत नाही त्यासाठी. आता ब्लाऊजला फिटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत आपण. तर बघा इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर त्याला सरळ बाजूने ठेवलेला आहे मी आणि पुढचा पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवलेला आहे. आता बघू शकता अर्धा इंचवरती मी इथं शोल्डर आहे ते जॉईंट करून घेते आणि गळ्याच्या साईडला 2-3 टिपा एक्स्ट्राच्या म्हणजे शिलाई लॉक करायची तिथं जेणेकरून ब्लाऊज घालणार तेव्हा ते निघणार नाही. आता इथं बघा आपल्याला फिटिंगच्या साईडने दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित चेक करायचे आहे. तर हा पार्ट जो होता पुढचा पार्ट थोडासा जास्तीचा वाटत होता तर त्यासाठी इथं मी क्रॉसपट्टीला शिलाई टाकून घेतली. आता बघा इथं परफेक्ट आलेला आहे. तर बघा इथं मुंड्याकडे आपण कट न करता क्रॉसपट्टी होती तिथं तो कापड होता तो ॲडजस्ट करून घेतला. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने शोल्डर जॉईंट करायचं आहे अर्धा इंचवरती
जेवढं तुम्ही मार्जिन घेतलं असेल बघा तर कमरपट्टीमध्ये आणि ते फोल्ड केलेलं आहे आपण कापड, तर त्याच्यात अर्धा इंच जातं आणि शोल्डर आपण अर्धा इंच जॉईंट करत असतो. आता हा पार्टसुद्धा बघा फिटिंगच्या साईडने मोजून घेऊया. तर हा सुद्धा पाव इंच जास्तीचा वाटतोय. तर त्यासाठी बघा जेवढी आपण फिटिंग करणार आहे तेवढं तिथं मी क्रॉसपट्टीला शिलाई टाकून घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला कट करायची गरज नाही कोणताही पार्ट. तर आता इथे बघा शोल्डरची पट्टी थोडीशी जास्तीची वाटते, तर तिथं मी ते एक्स्ट्रा कापड होतं ते कट करून घेतलं इथं. त्याच्यानंतर आपल्याला बाही जॉईंट करायची आहे. तर बाहीसुद्धा बघा जॉईंट करताना चेक करून घ्यायचं आहे. पाठीमागचा पार्ट कोणता आहे आणि पुढचा पार्ट कोणता आहे ते. आता इथे बघा सेंटर काढून घेतलं बाहीचं आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथं ठेवलेलं आहे. आपल्याला बघा आता अर्धा इंचची मार्जिन घेऊन इथं बाही आहे ती या पद्धतीने जॉईंट करायची आहे. आता इथं बघा सेंटरपासून बाही जॉईंट करायची. त्याच्यानंतर एका साईडने शिवून घ्यायची. तर इथं मी पलटून घेतलं बघा इथं ब्लाऊजला. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ओढायचं नाही आहे. जसं आहे तसं इथे गोल फिरवत आपल्याला बाही आहे ती शिवून घ्यायची आहे. तर बघा इथं अर्धा इंचावरती मी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता दोघं साईडने शिवून झाल्यावरती आपल्याला या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे संपूर्ण बाहीला. तर बघा या पद्धतीने आता बाही व्यवस्थित करायची आहे जे आपल्या फिटिंगच्या साईडने. तर सरळ बाजूकडून आपल्याला एक कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. दोघं पार्ट एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड दिसतं ते इथं मी कट करून घेतलं. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं बाही जॉईन करणार आहोत. तर सर्वात पहिले बघा बाही आपण जिथे फिटिंग करणार आहोत ते व्यवस्थित आकार आहे तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा. एक्स्ट्राचं असेल तर तुम्ही कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघा मी बाहीचं सेंटर काढून घेतलं. त्याच्यानंतर जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तर तिथं व्यवस्थित ठेवायचं आहे. आता बघा अर्धा इंचची मार्जिन घेऊन आपल्याला बाही आहे ती या पद्धतीने एका साईडने शिवून घ्यायची आहे. तर बघा इथं या पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सेम आपण त्याच पद्धतीने पलटून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं गोल फिरवत इथं जसा आकार आहे तसं इथं बाही शिवून घ्यायची आहे. तर पहा असं कापड व्यवस्थित मी व्यवस्थित फिरवून घेतला आणि त्याच्यानुसार इथे बाही जॉईंट करते. आता बघू शकता इथं संपूर्ण आपण इथं बाहीला परत एक शिलाई टाकणार आहोत. तर या पद्धतीने टाकून घ्यायची आहे शिलाई आपल्याला. आता सरळ बाजूकडून आपल्याला एक टीप टाकायची आहे फिनिशिंगची, म्हणजे धागे आहेत ते आतल्या साईडला दिसणार नाही, म्हणजे निघणार नाही ते त्यासाठी. तर बघा इथं मी एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेतली. एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे. आता ब्लाऊजला बघा दोघं साईड व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे हे उलट्या साईडने, म्हणजे आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जाईल. आता बघा एकदम कोपऱ्यावरती जसं मी इथे दाखवते आहे तुम्हाला, तसं सेम आपल्याला कोपऱ्यावरती पाव इंचावरती शिलाई टाकायची आहे. तर खालचा कापड आणि वरचा कापड व्यवस्थित पकडायचा आणि व्यवस्थित अशी शिलाई टाकायची आहे. बघा मी जसं दाखवते आहे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने. आणि नवीन जर शिकत असाल तर बघा इथं छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो. आता दंडघेर बघा इथं ब्लाऊजचा 8 इंच होता. तर या पद्धतीने बघा 8 इंचावरती मार्किंग केली, म्हणजे 7.25 होतं, मी इथं 8 इंच घेतलेलं आहे लुजिंगसाठी. आणि छातीची घडी आपली 10 इंच घेतली. खालच्या साईडला कमरेला 9.5 इंच घेतलं मी. आता तिघं पॉईंट या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे. आता खाली 9.5 इंच घेतलंय तर तिथे तुम्ही नंतर कमर आपलं दोघं साईडने फिटिंग झाल्यावरती कमर मोजून पाहायचं आहे. कमी जास्त असेल तर तुम्ही तिथं एक्स्ट्राचे शिलाई टाकू शकता. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकणार आहोत. तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायची आहे. खालचा कापडसुद्धा व्यवस्थित यावा यासाठी, म्हणजे कुठे घोळ वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची. आता इथे बघा दंडगेरचं माप टाकायचं आहे इथं 8 इंच. 10 इंच इथं आपल्याला छातीची घडी टाकायची आहे आणि इथं मी 9.5 इंच घेतलेला आहे कमरेच्या साईडला. आता तिघं पॉईंट जोडायचे आणि या पद्धतीने बघा आपण शिलाई टाकून घेणार आहोत सरळ अशी. तर बघू शकता इथं खालच्या साईडला डबल टिप लगेच टाकायची आहे. आता कमर किती आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर बघा आपण एक्स्ट्राची पट्टी सोडली होती लूकपट्टी, तर ती सोडून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 35 पाहिजे होतं मला, तर इथं जास्तीचं येतं आहे. तर या साईडला मी अर्धा इंच शिलाई टाकून घेते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा अर्धा इंच, म्हणजे ते कमरला आपल्याला परफेक्ट येणार आहे. तर वरून पाहीपासून सेम तसंच घ्यायचं, फक्त कमरेच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं. म्हणजे आपण इथं बघा 9.5 इंच घेतलं होतं, तुम्ही 9 इंच खाली कमरेला घेऊ शकता. तर इथे बघा 40 साईजचा जो ब्लाऊज आहे तर इथं आपण शिवून रेडी केलेला आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.